जिल्हास्तरीय रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डामध्ये फायर यंत्रणाच कार्यान्वित नसल्याची धक्कादायक माहिती। फायर यंत्रणाच नसल्यानं रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। गरिबांच्या मुलांनीच नेहमी का मरायचं? रुग्णालयामध्ये फायर यंत्रणा नव्हती का? काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा सवाल। तर दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। अमरावती जिल्हा रुग्णालयातील घटना दुर्दैवी, तज्ज्ञांकडून घटनेची सखोल चौकशी करणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची झी24 तासला माहिती। तर राज्यभरातल्या रुग्णालयांचं फायर ऑडिट होणार। नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये गॅस गळती। जलशुद्धीकरण केंद्राजवळ गॅस गळतीची घटना। 200 मीटरचा परिसर मोकळा केला। कोल्हापुरातल्या चंदगड ड्रग्ज कारखान्याचं थेट दाऊद गँगशी कनेक्शन। दाऊदचा हस्तक सलीम डोलाच्या इशाऱ्यावर कारखाना चालत असल्याची माहिती। हासगोळीतील पोल्ट्री फार्मवरच्या छाप्यात 1.25 कोटींचं ड्रग्ज जप्त। तुकाराम मुंढेंविरोधात तेल विक्रेते रस्त्यावर उतरणार। सुट्या तेल विक्रीवरची बंदी 15 दिवसांमध्ये उठवा, अन्यथा रस्त्यावर उतरू। व्यापाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। महायुतीचे सर्व नेते आमदार उपस्थित राहणार। बैठकीनंतर स्नेहभोजनाचं आयोजन। 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंची तयारी। 123 गावांमधील मराठा बांधवांशी संवाद। तर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून आझाद मैदानामध्ये पाहणी। ओबीसींची सर्व कामं शांतपणे करून मिळतात। मोर्चे कशासाठी? छगन भुजबळांचा ओबीसी संघटनांना सवाल। जरांगेंची लढाई आमच्या विरोधात नसल्याचं स्पष्टीकरण। पीएनजी उपलब्ध असल्यास एलपीजी पुरवठा बंद। जिल्हानिहाय यंत्रणा उभारण्याच्या केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश। दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यभरातील महादेव मंदिरं गजबजली। बम बम भोले हर हर महादेवच्या गजरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी। तर झी24 तासवर घरबसल्या घ्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन।